दर्शन अतिशय सुंदर म्हणजे अतिशय सुंदर झालं आपलं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रक रामायणच्या मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 1 मे. आपण आजच सकाळी आपण आजच सकाळी निघालो होतो फ्रॉम मुंबई आणि येऊन पोहोचता अक्कलकोटला. आपण आम्ही जी तरी दाब यार, काहीतरी काम कर. सर्व काम मला चाललं होतं यार ती. तर आपण आम्ही जमलो नाही, गाडी चालू. तर आपण मस्तपैकी आपला प्रवास झाला. भर उन्हात 40 ते 41 डिग्री आपलं काय म्हणतात त्याला सेल्सिअस होतं उन्हाचं. आणि 6 वाजता निघालो, 6 वाजता पोहोचलो संध्याकाळचे. तो व्लॉग नक्कीच पहा. आता वाजल्यात ऑलमोस्ट रात्रीचे 8:20. आपण चाललो आहे आता श्री स्वामी समर्थांचं दर्शन करायला. आज गुरुवार आहे म्हणून विचार ॲक्च्युली माझा कडून जा. ॲक्च्युली माझा विचार होता उद्या जायचा सकाळी 5 वाजता वगैरे. पण विचार करतो लाईटिंग का मस्त वाटते बघ ना, सही वाटते यार. पण मी काय विचार करतो आहे की आज गुरुवार पण आहे ना, तर आपण आजच जाऊया. भले लेट तर लेट, कारण गुरुवारी दर्शन, कारण गुरुवारी ऑलमोस्ट 10 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं, ओपन असतं. तर आपण आणि 8 वाजता आरती असते, तर टेन्शन नाही. आणि 5 उपास पण आहे, गुरुवार पण आहे, सर्व एकत्र आलेलं आहे. तर आपण विचार केला आजच आपण दर्शन घेऊ. तर आपण ज्या भक्तनिवास आपण स्टे करतो आहे ना, तसं तुम्हाला मी याचा मी वेगळा व्लॉग बनवणार आहे. ते मी नंतर तुम्हाला ह्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार फॉर शुअर. आता आपण काय करतो, बाईक घेऊन जात नाही आहे, कारण काय होतं ना, बाईक इकडून जाय का, हा इकडून चल नको, हां इकडून चल, हां इकडून चल. कारण कसं आहे ना, बाईक घेऊन गेलो ना आपण तर तिकडे पार्किंगचे वांदे वगैरे होतील. त्यापेक्षा विचार केला आपण रिक्षा घेऊन जाऊ. जास्त नाही 10-15 मिनटं अंतर असेल. तर मला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन. बाकी थोडाफार थंडावा आहे, थोडाफार ना मग मला थोडाफार थंडावा वाटतं. तर मंडळी आपण रिक्षामध्ये बसलो आहे. आता आपण हार्डली 2-3 मिनटामध्ये पोहोचू. बाय रिक्षाने 5-10 मिनटं लागतात मॅक्स टू मॅक्स. आलो पण आलो इकडे ही लाईन आहे. तर आपण मंदिरच्या परिसराकडे आलेलो आहे. आय थिंक ही लाईन आहे वाटतं मंदिराला जायला. हां बरोबर पोचलो रे. आज गुरुवार आहे, लाईन बघ एवढी. आणि आय थिंक तू आता आतमध्ये आरती चालू म्हणून लाईन थांबवली. तर मंडळी ऑलमोस्ट 9 वाजले. आता आपण कधी 8:30ला आलो होतो. आतमध्ये ॲक्च्युली आरती चालली. ॲक्च्युली आरती संपली वाटतं आता जस्ट. आज गुरुवार आहे ना, आरती जरा मोठी असते. आणि लाईन बघ आता त्या स्टार्टिंग पॉईंटला, जिकडे आपण रिक्षा थांबली होती ना, म्हणजे त्या स्टार्टिंग पॉईंटला तिकडे तिथं पण लाईन गेली आता बघा. बरं झालं आपण लवकर आलो हो ना. लेट झाला तो कुठचा कुठे असलो असतो आपण आता, ते बाहेर असलो असतो त्याला आता आपण. हां कारण आरती सुरू बरोबर. चला स्वामींचा जो फोटो आहे ना, ते 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलं. 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी. आणि आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे. खूप म्हणजे खूप छान दर्शन आलं. खूप गर्दी आहे, गुरुवार आहे ना, दर्शन खूप छान झालं, मस्त आलं. हे बघा हे रुद्राक्ष हे बघा 40,000 पंचमुखी रुद्राक्ष बनवलं. हे रुद्राक्ष इकडे दर्शन केल्यानंतर बाबांकडून प्रसाद नक्कीच घ्या. थँक्यू. तुम्ही तिकडून बाहेर आल्यावर इकडे तुम्ही बसू शकतात आणि ध्यान करू शकता स्वामींचं. स्वामींचा खूप छान फोटो पण इकडे परशुराम देवावर स्वामींचा खूप छान फोटो पण इकडे आहे. प्लस इकडे पण आहे बघा, तिकडे तुम्ही बसू शकतात.
सुद्धा तुम्ही छानचं स्वामीचं दर्शन घेऊ शकता. लाईटचा फोकस पडतो म्हणून दिसत नाही आहे, बाकी खूप छान झालं. आज गुरुवार आहे म्हणून मंदिर 10 पर्यंत ओपन असतं, नाही तर आय थिंक मंदिर 9 वाजता बंद करतात. आरती पण ऑलमोस्ट 1-1.25 तास आरती होती त्यासाठी. दर्शन अतिशय सुंदर, म्हणजे अतिशय सुंदर झालं. श्री स्वामी समर्थ. आणि इकडे उपहारगृह आहे. इकडे तुम्ही सर्व गोष्टी जे पाहिजे तुम्हाला असतील जे तुम्हाला मिळेल. माळ वगैरे आहे, चंदन वगैरे आहे, धूप आहे, अगरबत्ती आहे, फोटो फ्रेम आहे, सर्व इकडे ते उपहारगृह पूर्णपणे उपहारगृहच आहे, ते पाहू शकता. इकडे तुम्ही आहे ना, तुम्हाला घरा लावायला तुम्हाला नेमप्लेट जे असतं तसं पण इकडे आहे. आमचं नेमप्लेट दाखव ना, खूप छान नेमप्लेट आहे बघा. छान नेमप्लेट. तर फोटो फ्रेम वगैरे सर्वकडे अवेलेबल आहे. ह्या साईडला पूर्ण हा पूर्ण हॉल तेचाच आहे. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता. तर आपण हे फ्रीजचं मॅग्नेट घेतलं आहे 80 रुपयाला, काहीतरी एक आठवण म्हणून. आपण फोटो फ्रेम वगैरे घ्यायचे आहेत, पण आपण बाईकवर आलं ना घेऊन का जायचं, प्रॉब्लेम तो आहे. तर आपण फोटो फ्रेम घेऊ मुंबईमध्ये, कधी आपण हे घेतलं. चला 80 रुपये. याच्यातून बाहेर पडल्यावर इकडे पण ते सेम मार्केट आहे. मूर्तींचं म्हणा, आपलं बांगड्या वगैरे, हार वगैरे सर्व इकडे पाहायला मिळेल. या साईडला इकडे सर्व आहे, इव्हन प्लेट्स वगैरे सर्व आहे. तर आपण अजून एक घेतलेलं आहे गोष्ट. हे घर स्वामीचं आहे, आम्ही स्वामीच्या घरात राहतो. खूप छान आहे, घराला आहे. इकडे ह्या साईडला चप्पल स्टँड वगैरे आहे, पण आपण तिकडून एंटर केलं आणि तिकडेच आपण आतमध्ये आलो होतो. हा बघा, आता तिकडे फुल खाली आहे. हां, बंद केलं ऑफकोर्स, हा बदल्या. मग आता बघा फुल लाईन खाली आहे. चला आता आपण जातो आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आतमध्ये. चला, तर इकडे ते अन्नक्षेत्रामध्ये जेवण असतं, पण प्रचंड प्रमाणात गर्दी येतं. आपण इकडे थांबत नाही आहे, कारण कसं ना, आपण ऑलमोस्ट 12 तास रायडिंग करून आलो ना, आता हिंमत नाही थांबायची. तर आपण काय करतो, तिकडे आपण स्टे केलं आहे राजाराय मठमध्ये ना, तिकडे मी फोन केला होता. ते बोलले या तुम्ही, हरकत नाही, तुम्हाला जेवण मिळेल. आपण डायरेक्ट तिकडे जाऊया, टेन्शन नाही. तर आपण अमुक देणगी वगैरे पण तिकडे देऊन टाकू. आपल्या ॲक्च्युली आम्हाला देणगी वगैरे पण द्यायचीच आहे, म्हणजे माझ्याकडून, ताईकडून आणि माझे दादू आहेत ऑफिसचे, त्यांच्याकडून पण. आम्ही विचार केला आम्ही तिकडेच देऊ, कारण इकडे परत लाईन वगैरे असेल, वेळ नको, त्याच्यामुळे तिकडेच आपण दिलेलं बरं. आणि काय, कारण ते बोले लवकरात लवकर या तसं. आणि काय, चला बाकी आपलं अमू दर्शन असं आलं ना. अरे अमू तर लेडीज होती, त्याच्यामुळे अमूचं कसं ते पुढे होती ना ती, तर दर्शन खूप छान झालं. आम्ही तर पार्टी होतो जेंट्समधून म्हणून. हो, खूप छान झालं, खूप बरं वाटतं. हां, वेळ खूप झाला, महिलांना खूप टाईम लागला. पुरुषांची लाईन तरी जरा फास्ट जात होते तसं. तर मी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट राजाराय मठकडेच. तर आता इकडे आपण मठामध्ये आलो आहे ना, तर इकडे ॲक्च्युली यांचं किचन बंद झालं होतं, पण तरी पण ते बोलले त्या टेन्शनने तुम्ही या जेवायला. खूप बरं वाटलं. तर पिठला आहे, भात आहे, चपाती आहे, चटणी आहे आणि डाळ टाईप आहे काहीतरी. मस्त, खूप बरं वाटलं. हे जे आम्ही महाप्रसाद खातो ना आता, खूप छान आहे, अतिशय सुंदर आहे. पिठला तर खूप छान आहे. आणि आपण ज्या भक्तांमध्ये स्टे करतो आहे ना, त्यांचा महाप्रसाद आहे आणि हे फ्री असतं. म्हणजे सकाळी जे बोर्डच आहे, सकाळी 8:30 ते 9:30 चहा आणि नाश्ता फ्री, दुपारी 12 ते 2 आणि संध्याकाळी 8 ते 10 महाप्रसाद मोफत असतो. नक्कीच तुम्ही लाभ घ्या. तसं आहे ते खूप छान आहे, जेवण खूप अतिशय छान सुंदर आहे. आमची प्लेट बघा फुल साफ झाली, माझी पण आणि आमूची पण बघा. म्हणजे अतिशय सुंदर जेवण. तिकडे ॲक्च्युली खूप गर्दी का होते, कारण सर्व भक्त दर्शन करून सरळ तिकडे जातात, मग खूप गर्दी होते. इकडे कसं, इकडे राहणारे लोक जास्त येतात. तसं टायमिंग निघून गेला होता, पण ते त्यांनी समोरून बोललं तुम्ही या बिंदासपणे. त्याला माहिती पण होतं की आपण इकडे राहतो म्हणून. त्या बोललो आम्ही तर राहतो, पण काही हरकत नाही, तुम्ही या बोललात, टेन्शन नाही. चला, तर मंडळी आपण आपल्या रूमवर आलेलो आहोत. तर ॲक्च्युली काय झालं ना, आपण श्री स्वामी समर्थ वटवृक्षाच्या इकडे जे मंदिर आहे ते आपण पाहिलं. आणि मी तुम्हाला बोललो होतो की मी अजून तिकडे गुरु मंदिर आहे, मग श्री चोलप्पा महाराज आहे, मग श्री बालाबा महाराज आहे, यांचं मठ वगैरे आहे, हे सर्व मला दाखवायचं होतं. पण मला ॲक्च्युली वेळ मिळाला नाही, कारण मी आज करणार होतो, आज शुक्रवारी. आपण सकाळी गेलो होतो बाय कारनी गांगणापूरला. तिकडे ऑलमोस्ट आपलं 12-1 दर्शन झालं. तो व्हिडिओ तुम्ही ऑफकोर्स ह्याच्यानंतर तुम्ही पाहणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कर्नाटकमध्ये गडगंजी ना, गडगंजी हे गाव आहे. तिकडे मूळ गुरुचरित्र जे आहे ते लिहिलेलं त्या गुफामध्ये, आणि ते मंदिर ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे, ते मी दाखवणार आहे. ते पण तुम्हाला पुढे नेक्स्ट पाहायला मिळणार. तर ते माझे ते व्लॉग नक्की तुम्ही मिस करू नका. खूप छान मंदिर आहे, नक्कीच तुम्ही विजिट केलं पाहिजे. स्वीट आणि शॉर्ट व्लॉग होता आपला श्री स्वामी समर्थ मठाचं.
तर कसं वाटलं नक्कीच कमेंट सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो मध्ये खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.